मंत्री गणेश नाईक शिरूरच्या पिंपरखेडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलाच्या कुटुंबाची ते भेट घेणार आहेत। हे दृश्य आपण पाहतोय। पिंपरखेडमध्ये वनमंत्री दाखल झालेले आहेत। काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी 13 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालेला होता। बिबट्यानं या भागात अनेक हल्ले केलेले आहेत। आमच्या निदर्शनात असं येते की एकदा त्या पिंजऱ्यामध्ये गेलेला वाघ बिबट्या हा परत त्या पिंजऱ्यात जात नाही, हे 90% खरं आहे असं आमचं ठाम मत आहे। तो येतो त्याच्या भोवती फिरतो परंतु आतमध्ये काही जात नाही। त्यामुळं त्याला इंजेक्शन भुलीचं मारून तो आतमध्ये टाकला पाहिजे किंवा माधव गाडगिळांनी देखील याच्या संदर्भामध्ये परवा एक लेख देखील प्रसिद्ध केला। पूर्वीच्या काळामध्ये ज्या पद्धतीने शिकार केली जायची का त्यावेळी देखील प्राण्यांची हिंस्र प्राण्यांची संख्या मोठी होती। त्याचं राहण्याचं ठिकाण वनात आहे, पण आता तो ऊसामध्ये आलाय, त्याला कोल्हे आहेत, ससे आहेत, हे सगळं खायला भेटतं, कुत्री देतात आणि ते कमी पडलं तो मानवावर हल्ला करतो। म्हणून याची संख्या नेमकी किती आहे हे ना तुम्ही सांगू शकत, ना वन विभागाचे अधिकारी सांगू। म्हणून मानवी विभागामध्ये जे बिबटे आहेत याला दिसत्या क्षणी गोळ्या घालणं हा एक त्याच्यामधला ठाम पर्याय त्या ठिकाणी आहेत। याच्याबाबत आपण हे करावं। नसबंदीचा विषय आहे काय ते आहेत त्याच्या मी खोला या संदर्भामध्ये देखील जाळली गेली, कार्यालय देखील त्या ठिकाणी पेटवण्यात आलं। परंतु साहेब 22 तारखेला ऑक्टोबरला देखील आंदोलन झालं होतं, त्याच्या आधी देखील झालं होतं। अशी 3 आंदोलनं इथं रास्ता रोकोची झाली होती। ज्यावेळी पिंपरखेडमध्ये 2 वर्षापूर्वी घटना जांबूतला घडली त्यावेळी देखील गाव बंद ठेवून तिथं देखील मोठं आंदोलन करण्यात आलं। तर पिंपरखेडचे ग्रामस्थ जे आहेत ते बिबट्याच्या समस्येसंदर्भात वनमंत्र्यांना माहिती देत आहेत। त्या संदर्भातले अपडेट्स तुमच्या समोर ठेवूच एक महत्त्वाची घडामोड आहे। उत्तर पुणे जिल्ह्यात नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत आहे। बिबट्यांच्या भीतीपोटी पालक लग्नासाठीची सोयरीक नाकारतायत। वेल सेटल असूनही मुलांची लग्न रखडलीत होत नाहीयेत। बिबट्याच्या धाकानं गावोगावी जीवसृष्टीसह सामाजिक जीवनात सुद्धा अशा प्रकारचा फटका बसतोय। जनजीवन सध्या भीतीचं वातावरण आहे या ठिकाणी। मला बिबटे एकाच मळ्यात आहे असं नाही, अख्ख्या गावातच बिबटे, प्रत्येक मळ्यात 4-4, 5-5 बिबटे। माझ्या शेजारी आता एक आता पकडून नेलाय, आता परत अजून 4 आहेत जागेवर। त्यामुळे एक भीतीचं वातावरण तयार झालं। या परिसरामध्ये ऊसाचं क्षेत्र जास्त आहे। बिबट आता 8 दिवस झाले, बिबट एकही जेरबंद झालेला नाही। तर परिस्थिती पाहता ऊसाच्या क्षेत्रामधले बिबट पकडणे अवघड जाते आणि ही यंत्रणा कुठेतरी कमी पडते असं वाटतंय। आमची एकच पिंपरखेडकरांची एक मागणी आहे की कुठलीही उपाययोजना करा पण आम्हाला बिबट मुक्त करा। तर शिरूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 2 लहान मुलं आणि वृद्ध महिलेच्या मृत्यूनंतर वनमंत्री कुटुंबाची भेट घेत आहेत। मात्र वनमंत्री जरी आले तरी आमचा रोहन पुन्हा येणार नाही अशी प्रतिक्रिया कुटुंबियांनी दिली आहे। पिंपरखेडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलाच्या कुटुंबानं ही प्रतिक्रिया दिली आहे। आमचा रोहन गेलाय तसं आज दुसरा कोणाचा रोहन जायला नको। आज प्रत्येक बाळाच्या डोळ्यासमोर निसा बिबट्या दिसते। त्या बाळाने कसं जायचं, कसं शाळेत यायचं, त्यांचा पण लई प्रश्न आता कठीण झाले। ते आम्ही आजची बोलायची पण इच्छा नाही आज काही। त्याची सगळ्या गोष्टी अस्तव्यस्त पडल्यात। त्याचं दप्तर बी ईदचे, त्याचा फोटो बी सगळी जण आली पण आमचा रोहन काही परत आला नाही। एक आठवण त्याची ही ती। आम्ही दोघं सोबत जायचो, सगळी कामं सोबत करायचो।